नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC तहलका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. मित्रो, आजचा जो टॉपिक आहे आपला, तर त्यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. ठीक आहे. त्यापूर्वी हा अनिकेत 7289 हा माझा अनअकॅडमीचा रेफरल कोड आहे. तुम्ही तो वापरून प्लसचं सबस्क्रिप्शन जे आहे तर ते देखील घेऊ शकता. त्याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत. तत्पूर्वी जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. तर याबद्दल आपण बघून घेऊ. तर कलम 124 नुसार, ठीक आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि त्याची जी संरचना आहे तर याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर याच्या संरचनेबद्दल आपण माहिती घेऊन घेऊ. तर सध्याची कंडिशन जर का बघितली आपण, तर सर्वोच्च न्यायालयात एकूण 35 न्यायाधीश आहेत. ठीक आहे, 35. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, 31 झालं आहे. सुरुवातीला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाची जी स्थापना आहे तर ती झाली होती तेव्हा फक्त 8 न्यायाधीश होते. ठीक आहे. त्यापैकी एक जो असतो तर तो सरन्यायाधीश असतो आणि जे इतर असतात म्हणजे 7 जे आहे तर ते इतर न्यायाधीश आहे. या 35 पैकी एक सरन्यायाधीश असतो आणि इतर 34 जे असतात तर ते इतर न्यायाधीश असतात. ठीक आहे. तर ह्या ज्या संख्या असतात किंवा या सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत तर त्यांची संख्या ठरविण्याचे जे कार्य आहे तर ते संसदेमार्फत केले जाते. म्हणजे संसदेला जेव्हा केव्हा वाटत असेल, ठीक आहे, वेळोवेळी संसद काय करत असते की इतर न्यायाधीशांच्या संख्येमध्ये वाढ करू शकते. बरोबर. त्यानंतर आपण बघूया की जे न्यायाधीश असतात तर त्यांची नियुक्ती कोणाद्वारे होते. तर सर्वांना माहिती आहे की न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे तर ती राष्ट्रपतीद्वारे होते. ठीक आहे. आणि त्यासाठी देखील सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती असतात किंवा सरन्यायाधीश असतात व त्यांना योग्य वाटेल त्या सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाशी विचारविनिमय करून जे इतर न्यायाधीश असतात तर त्यांची नियुक्ती जी असते तर ती राष्ट्रपतीद्वारे केल्या जाते. आता आपण बघूया की जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे तर त्या सरन्यायाधीशांची नियुक्ती कशा प्रकारे केली जाते. तर 1950 ते 1973 पर्यंत सर्वोच्च न्यायालयातील जे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश होते तर त्यांची नियुक्ती सरन्यायाधीशपदी होत होती. ठीक आहे. म्हणजे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश म्हणजे कोणते, जे वयाने मोठे आहे. बरोबर. परंतु 1973 काय झालं की 3 ज्येष्ठ न्यायाधीशांची ज्येष्ठता डावलून A.N. रे यांची भारताच्या सरन्यायाधीशापदी नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आली. आणि त्यानंतर पुन्हा 1977 ज्येष्ठ न्यायाधीशाला डावलून M.U. बेग यांची नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आली. तर सरन्यायाधीशांचा जो दुसरा खटला होता 1993 सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा विवेकाधिकार जो होता तर तो संकुचित केला आणि भारताच्या सरन्यायाधीशपदी सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाची नियुक्ती करावी असा निर्णय जो होता तर तो सरन्यायाधीशांचा दुसरा खटला यामध्ये झाला. ठीक आहे. यानंतर आपण बघूया की न्यायाधीशांच्या पात्रतेसाठी निकष कोणते असतात. ठीक आहे. पात्रतेचे निकष हा नेहमी MPSCमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम म्हणजे तो भारताचा नागरिक असला पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापदी काय करत आहे, नियुक्ती करत आहे. तर त्यासाठी त्यांचा काहीतरी कार्यकाळ जो आहे तर तो, किंवा आपण त्याला म्हणू शकतो त्यांना एक्सपिरियन्स हवा. बरोबर. तर त्याचसाठी तो व्यक्ती जो असतो ज्याची निवड सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापदी केली जाते तर तो व्यक्ती उच्च न्यायालयाच्या किंवा सलगतेने उच्च न्यायालयाच्या 5 वर्षे न्यायाधीश असावा किंवा त्यामध्ये त्यांनी 10 वर्षे जे आहे तर ती वकिली केलेली असावी. ठीक आहे. त्याचप्रमाणे तो राष्ट्रपतीच्या मते अग्रगण्य कायदेतज्ञ असायला हवे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी किमान वयाची अट जी आहे तर ही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे नाही. म्हणजे एखादा व्यक्ती किती वर्षाचा असला त्यानंतरच तो सिलेक्ट होईल याची अट यामध्ये नाही आहे. ठीक आहे. म्हणजे किमान वय नाही आहे, परंतु कमाल वयाची मर्यादा जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. आपण ते बघू की सरन्यायाधीश जे असतात तर ते निवृत्त होतात तर ते केव्हा निवृत्त होतात. ठीक आहे. ते पुढे येणारच आहे आपला पॉईंट. तर हे सगळं निकषबद्दल झालं आहे. त्यानंतर आपण बघूया की शपथ. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त केलेल्या व्यक्तीने पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या उपस्थितीत किंवा त्याने निवडलेल्या व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये शपथ जी असते तर ती घ्यायला पाहिजे. तर या शपथेमध्ये
कोणकोणत्या शक्ती असतात, तर तो म्हणजे आपली भारतीय राज्यघटना आहे तर त्याच्या प्रति नेहमी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेल. ठीक आहे. त्याचप्रमाणे भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांचे संरक्षण करेल. त्याचबरोबर आपल्या पदाची जी कामे आहे तर ती पूर्ण निष्ठेने आणि त्याची पूर्ण क्षमता, ज्ञान व विवेक वापरून निपक्षपातीपणे भेदभाव न करता पार पाडेल. कारण की ही जी निपक्षपातीपणा आहे तर हा खूप मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बरोबर, हे तुम्हाला माहितीच आहे. त्याचप्रमाणे राज्यघटना आणि कायदे यांचे संरक्षण करेल. तर अशा 4 प्रकारच्या ज्या शब्द असतात तर त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला, त्याचप्रमाणे इतर न्यायाधीशाला ज्या असतात तर ते दिल्या जातात. यानंतरचा पॉईंट बघूया की न्यायाधीशांचा कार्यकाळ किती असतो. तर तो वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतो. बरोबर. त्याचप्रमाणे जर का एखाद्या न्यायाधीशाला राजीनामा द्यायचा असेल तर तो राष्ट्रपतीला उद्देशून आपला लिखित राजीनामा जो आहे तर तो देऊ शकतो. त्याचप्रमाणे संसद जी आहे तर ती संसदेच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती जो असतो तर त्याला पदच्युत देखील करू शकतो. ठीक आहे. तर आता ही जी पदच्युती आहे तर ही कशा प्रकारे होते तर याबद्दल आपण माहिती बघून घेऊ. तर न्यायाधीश चौकशी कायदा 1968चा जो आहे तर त्या अन्वये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला महाभियोग प्रक्रिया जी आहे तर ती चालवून पदच्युत करण्याची प्रक्रिया जी आहे तर त्याचे नियमन जे आहे तर ते केले जाते. ठीक आहे. तर यामध्ये काय होते की पदच्युत करणाऱ्या प्रस्तावामध्ये लोकसभेमध्ये 100 सदस्यांच्या स्वाक्षरीने आणि राज्यसभेमध्ये 50 सदस्यांच्या स्वाक्षरीने सभापती किंवा राज्यसभा अध्यक्ष यांना तो जो प्रस्ताव आहे तर तो सादर केला जातो. ठीक आहे. जेव्हा केव्हा लोकसभेमध्ये सादर करायचा असेल तर तेव्हा किती सदस्य लागतात तर 100 सदस्य आणि राज्यसभेमध्ये किती 50 सदस्य. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. यावर यापूर्वी देखील प्रश्न विचारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुसरा पॉईंट काय होतं त्यानंतर की लोकसभा सभापती किंवा असतो किंवा जो राज्यसभा अध्यक्ष आहे तर तो प्रस्ताव जो आहे तर तो दखल करून घेऊ शकतो किंवा त्याला नकार देखील देऊ शकतो. बरोबर. जर प्रस्ताव स्वीकारला गेला तर आरोपांची चौकशी करण्यासाठी लोकसभा सभापती किंवा जो आपला राज्यसभा अध्यक्ष असतो तर तो 3 सदस्यांची एक समिती जी आहे तर ती स्थापन करतो. बरोबर. तर या समितीमध्ये कोण कोण असते, एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश. ठीक आहे. जर समजा आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला काढायचं असेल तर तो तर त्या समितीमध्ये नाही राहू शकत ना, तर त्यासाठी इतर न्यायाधीश जे असतात तर ते असतात. आणि इतर न्यायाधीशांच्या वेळी एकतर सरन्यायाधीश असू शकतो किंवा दुसरा कोणताही न्यायाधीश असू शकतो. बरोबर. त्याचप्रमाणे दुसरा व्यक्ती असतो उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. ठीक आहे. कोणत्याही उच्च न्यायालयाचा एक मुख्य न्यायाधीश जो असतो तर तो त्या ठिकाणी असतो आणि एक अग्रगण्य कायदेतज्ञ त्या समितीमध्ये सहभागी होतो. ठीक आहे. यांचा समावेश जो आहे तर तो समितीमध्ये होतो. त्यानंतर जर न्यायाधीश हा गैरवर्तणुकीबाबत अपराधी आढळून आला किंवा तो काम करण्यास अक्षम असला, ठीक आहे, किंवा असे आढळून आले तर काय होते की गृह त्या प्रस्तावावर विचार विनिमय करते. ठीक आहे. आणि संसदेच्या दोन्ही गृहांनी विशेष बहुमताने तो ठराव जो असतो तर तो संमत करायला पाहिजे. आणि तो ठराव जर का संमत केला तर न्यायाधीशाला पदच्युत करण्यासाठी राष्ट्रपतीला निवेदन जे असते तर ते सादर केले जाते आणि शेवटी राष्ट्रपती जो असतो तर त्या न्यायाधीशाला पदच्युत करत असतो. आतापर्यंत अशा प्रकारची कोणतीही वेळ आपल्या भारतावर आली नाही की कोणता न्यायाधीश जो आहे तर तो अशा ह्या प्रक्रियेद्वारे पदच्युत झाला असेल. सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना, तुम्ही अनअकॅडमी या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला ओळखतच असाल तर याच प्लॅटफॉर्मवर काही एज्युकेटर्सांनी पुढाकार घेऊन एक परिपूर्ण अशी कंबाईनची जी एक्झाम असते तर त्यासाठी एक नवीन बॅच जी आहे तर ती सुरू केली आहे. आणि ही बॅच सुरू झाली आहे 1 जून 2020 पासून. ठीक आहे. तर यामध्ये जी आपली कंबाईनची जी एक्झाम आहे तर यामधील प्रिलिम तसेच मेन्स याबद्दलची ही फाउंडेशन बॅच आहे जी 2021च्या एक्झामसाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. ठीक आहे. तर यामध्ये जेवढे काही सब्जेक्ट्स आहेत तर त्या प्रत्येक सब्जेक्टसाठी एक वेगळे एज्युकेटर जे आहे तर ते तुम्हाला इथे माहिती किंवा मार्गदर्शन जे आहे तर ते करणार आहे. जसं की आपण इथे बघू शकतो, पॉलिटी या विषयासाठी सुभाष पवार सर असतील, जिओग्राफीसाठी सचिन वारुळकर सर, हिस्ट्रीसाठी प्रकाश इंगळे, इकॉनॉमिक्ससाठी अभिजित राठोड, जनरल सायन्ससाठी राहुल देशमुख सर, अशोक अवन सर जे आहे तर ते इंग्लिश ग्रामरसाठी,
अक्षया रानडे मॅडम ज्या आहेत तर त्या मराठी ग्रामर, रोहित बारी सर असतील, सचिन ढवळे सर जे मॅथ रिजनिंग शिकवतात, ठीक आहे. त्याचप्रमाणे अतुल जगताप सर जे कॉम्प्युटर आणि आय टी तसेच RTI ॲक्ट जो आहे तर याबद्दल माहिती देईल, आणि दुर्गेश मकवान सर जे CRPC किंवा HR किंवा जे इतर मायनर ॲक्ट्स आहेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतील, ठीक आहे. तर ही जी बॅच आहे तर या बॅचमध्ये तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन्स जे आहे तर ते बघायला मिळतील, ठीक आहे. त्याचप्रमाणे जे काही MCQs असतील किंवा जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आहे तर त्याच्याबद्दल देखील तुम्हाला इथे माहिती मिळून जाईल की कशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहे तर ते MPSCमध्ये विचारले जात असतात. आणि या ठिकाणी जेवढ्या काही ज्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे, ठीक आहे, जसं की टीचिंग करताना ज्या काही PDF ज्या आहे तर त्या अपलोड केलेल्या असतात किंवा इतर काही नोट्स असतील तर त्या तुम्हाला PDF फॉर्ममध्ये सगळ्या मिळून जातील. त्याचबरोबर या ठिकाणी पोल्स आणि क्विजेसच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न उत्तर जे असतात तर त्याच्या प्रश्नांचे उत्तरं जे आहे तर ते देऊ शकता, ठीक आहे. आणि त्या लाईव्ह क्लासमध्येच तुम्ही कोणत्याही प्रकारचा जो डाऊट असेल तर ते देखील विचारू शकता. तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तर ते म्हणजे तुम्हाला अनअकॅडमीचं जे सबस्क्रिप्शन आहे तर ते घ्यावं लागेल, ठीक आहे, बरोबर. तर यासाठी तुम्ही जेव्हा अनअकॅडमी हे ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करता तर त्यानंतर तुम्हाला MPSC हा घटक जो आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर MPSC सबस्क्रिप्शनवर जायचं आहे, ठीक आहे. तेथे गेल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज जे आहे तर ते या ठिकाणी मिळून जाईल, ठीक आहे, इकडे राईट हँड साईडचा. तर यामध्ये तुम्हाला 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ, 12 मंथ आणि 24 मंथ अशा 5 प्रकारचं सबस्क्रिप्शन जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकता. जसं की 1 मंथसाठी तुम्ही 1400 रुपयाचं सबस्क्रिप्शन आहे, 3 मंथसाठी 3500, 6 मंथसाठी 5600 रुपये, 12 मंथसाठी 7000 रुपये आणि 24 मंथसाठी 8400 रुपये. जसं जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कशाप्रकारे जसे जसे आपण मंथ जे आहे तर ते वाढवतो आहे त्याचप्रमाणे त्याची जी प्राईस आहे ॲज कम्पेअर टू 1 मंथ, ठीक आहे, तर ती देखील कमी होत आहे, बरोबर. एका मंथसाठी इथे 1400 होते तर 12 मंथसाठी 24 मंथसाठी तुम्हाला फक्त 8400 रुपये मिळतील, ठीक आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी 10% डिस्काउंट जो आहे तर तो देखील मिळेल जर तुम्ही हा जो कोड आहे अनिकेत 72892 हा रेफरल कोड तुम्ही यूज केला या ठिकाणी, ठीक आहे. या सबस्क्रिप्शनच्या नंतर तुम्ही जो 12 मंथचा सबस्क्रिप्शन सिलेक्ट करता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही हा कोड या ठिकाणी यूज केला आणि त्यानंतर प्रोसीड टू पेवर क्लिक केलं तर तुम्हाला 10% डिस्काउंट जे आहे तर ते पुन्हा मिळेल, ठीक आहे. म्हणजेच काय 8400 रुपयाचं जे सबस्क्रिप्शन होतं तर ते फक्त आता तुम्हाला किती 7560 रुपयामध्ये मिळेल. याचाच जर का विचार केला तर पर डे फक्त तुम्हाला 10 रुपये किंवा 10.5 रुपये जेवढा खर्च आहे तर तेवढाच फक्त तुम्हाला द्यावा लागतो आहे. म्हणजे तुम्ही असा विचार केला की तुम्ही एखाद्या ठिकाणी चहा प्यायला जात आहे, ठीक आहे, तुम्ही 10 रुपये जे खर्च आहे तर ते नेहमी करतच असतात आणि त्याच माध्यमातून म्हणजे एका चहाच्या खर्चाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी जे शिक्षण आहे तर ते घेऊ शकता, बरोबर. त्याचप्रमाणे यामध्ये असं कोणतेही बंधन नाही की तुम्ही फक्त हीच बॅच जी आहे तर ही बघू शकता. तर या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारे जे काही इतर एज्युकेटर्स आहे तर त्यांना देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे किंवा कोणतेही एज्युकेटर्स असतील तर तुम्ही त्यांचे सेशन्स देखील हे प्लसचं सबस्क्रिप्शन घेतल्यावर बघू शकता, ठीक आहे. तर प्लसचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी हा जो रेफरल कोड आहे तर हे वापरण्यास विसरू नका. धन्यवाद, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया की वेतन व भत्ते. तर संसद वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन, भत्ते आणि विशेषाधिकार जे आहे किंवा रजा आणि निवृत्ती वेतन जे आहे तर ते ठरवत असते. तर हे ठरवण्याचे कार्य कोणाकडे आहे तर ते म्हणजे संसदेकडे, ठीक आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा पॉईंट, नियुक्तीनंतर आर्थिक आणीबाणी वगळता, ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर न्यायाधीशांवर किंवा न्यायाधीशांचे जे वेतन भत्ते आहे तर त्यावर प्रतिकूल परिणाम होईल असे त्यात बदल करता येत नाही, ठीक आहे. तर फक्त इथे आर्थिक आणीबाणी वगळताच असं का बरं म्हटलं, कारण की आपल्याला माहिती आहे की आर्थिक आणीबाणी जी आहे तर ती कलम क्रमांक 360 नुसार लागते, ठीक आहे. त्यामध्ये आपण पुढच्या लेसनमध्ये आपण बघूया सगळ्या आणीबाणीचे प्रकार वगैरे कशा प्रकारच्या आणीबाणी असतात इथे, ठीक आहे. तर यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, आर्थिक आणीबाणी केव्हा लागत असते जेव्हा आपल्या भारताची किंवा आपल्या देशाची आर्थिक क्षमता जी आहे तर ती
कमकुवत झाली असेल, ठीक आहे, तर तेव्हा आर्थिक आणीबाणी जी आहे तर ती लागते. आणि त्या काळामध्येच फक्त न्यायाधीशांना प्रतिकूल ठरणारे बदल जे आहे तर ते करता येऊ शकतात. त्या व्यतिरिक्त की म्हणजेच आर्थिक आणीबाणी वगळता न्यायाधीशांचे जे काही वेतन आणि भत्ते आहे तर त्यावर प्रतिकूल परिणाम होईल असे बदल जे आहे तर ते करता येत नाही, ठीक आहे. यानंतर आपण बघूया की प्रभारी न्यायाधीश. तर खालील परिस्थितीमध्ये राष्ट्रपती जो असतो तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला भारताचा प्रभारी न्यायाधीश किंवा प्रभारी सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करू शकतो. तर याचे 3 कारणे आहेत. तर एक म्हणजे सर्वप्रथम सरन्यायाधीशपद जे आहे, भारताचे सरन्यायाधीशपद हे रिक्त असेल, ठीक आहे. त्याचप्रमाणे भारताचे सरन्यायाधीश जे आहे तर ते तात्पुरत्या काळासाठी अनुपस्थित असेल, ठीक आहे. एक रिक्त असेल, अनुपस्थित असेल किंवा ते कार्य करण्यास अक्षम असेल, ठीक आहे. तर हे 3 पॉईंट जे आहे तर हे 3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आणि याच 3 पॉईंटला अनुसरून जे असते तर ते आपले प्रभारी न्यायाधीश जे आहे तर त्यांची नियुक्ती जी आहे तर ती केल्या जाते. यानंतरचा पॉईंट बघूया आपण, हंगामी न्यायाधीश. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाची बैठक घेण्यास किंवा चालू ठेवण्यास कायमस्वरूपी न्यायाधीशांच्या गणपूर्तीचा अभाव असेल त्यावेळी भारताचा न्यायाधीश जो असतो तर तो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करू शकतो, ठीक आहे. तर हे हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याचे कार्य जे आहे तर ते सरन्यायाधीशाद्वारे केले जाते, ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली ते राष्ट्रपतीद्वारेच करतात, पण राष्ट्रपती जो असतो तर तो भारताच्या सरन्यायाधीशाच्या माध्यमातून ते कार्य करत असते, ठीक आहे. आणि हंगामी न्यायाधीशाची नियुक्ती केव्हा होते, जेव्हा फक्त गणपूर्तीचा अभाव असेल, ठीक आहे. मात्र राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घेऊन आणि संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची विचारविनिमय करूनच अशी नियुक्ती जी आहे तर ती केल्या जाते. म्हणजे हंगामी न्यायाधीश नियुक्त करण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी, त्याचप्रमाणे ज्या उच्च न्यायालयाचा तो न्यायाधीश असेल तर त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाशी विचारविनिमय त्या सरन्यायाधीशाने करायला हवा, ठीक आहे. हे 2 महत्त्वाचे पॉईंट आहे. यावर नेहमी प्रश्न विचारण्यात आलेली आहे, ठीक आहे. राज्यसेवेमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे प्रश्न आहे. त्यानंतरचा पॉईंट बघूया की निवृत्त न्यायाधीश. तर भारताचा सरन्यायाधीश कधीही सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना किंवा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असतो, ठीक आहे. आणि उच्च न्यायालयाचे जे निवृत्त न्यायाधीश असतात तर त्यांना तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीशपदी काम करण्यासाठी विनंती जी आहे तर ती करू शकतो. म्हणजे एखादा एक निवृत्त न्यायाधीश असेल तो उच्च न्यायालयाचा असेल किंवा आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल, ठीक आहे, निवृत्त झालेला, तर भारताचा जो सरन्यायाधीश असतो तर तो काय करू शकतो की तो केव्हाही त्या न्यायाधीशाला आपल्या न्यायाधीशासाठी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी काम करण्यासाठी विनंती जी आहे तर ती करू शकतो. परंतु यासाठी देखील 2 अट आहे. तर एक म्हणजे राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी, जी व्यक्ती नियुक्त करायची आहे त्याची देखील अनुमती पाहिजे असते, ठीक आहे. तर हे झालं निवृत्त न्यायाधीशाबद्दलची माहिती. यानंतर आपण बघूया की सर्वोच्च न्यायालयातील जागा कशा प्रकारे असते किंवा जागा कुठे आहे. तर सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली या ठिकाणी असेल असे राज्यघटनेमध्ये म्हटले आहे. परंतु राज्यघटनेने भारताच्या सरन्यायाधीशास सर्वोच्च न्यायालय इतर ठिकाणी म्हणजेच एक किंवा अनेक ठिकाणी स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तर तो दिला आहे. याबाबत राष्ट्रपतीच्या संमतीने, ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, राष्ट्रपतीच्या संमतीने तो निर्णय घेऊ शकतो. आणि ही तरतूद जी आहे तर ही बंधनकारक नसून फक्त एक विकल्प आहे, बरोबर. यानंतरचा पॉईंट बघूया की न्यायालयाची प्रक्रिया ही कशा प्रकारे होते. तर राष्ट्रपतीच्या संमतीने सर्वोच्च न्यायालय जे असते तर ते आपल्या कामकाजाची पद्धती आणि प्रक्रिया यांचे जे नियमन करण्यासाठी आहे तर ते नियम बनवू शकते, ठीक आहे. तर यासाठी राष्ट्रपतीची संमती जी आहे तर ती लागत असते. त्यांचे कामकाज जे आहे तर ते कशा प्रकारे चालेल किंवा कामकाजाची पद्धती किंवा प्रक्रिया कशा प्रकारची असेल तर यासाठी सर्वोच्च न्यायालय जे आहे तर ते नियम बनवू शकते, ठीक आहे. त्याचप्रमाणे घटनात्मक बाबींविषयीचे जे खटले आहे आणि कलम 143 नुसार राष्ट्रपतीने मागितलेला जो सल्ला असतो तर याबाबत किमान 5 न्यायाधीशांचे खंडपीठ जे असते तर तो निर्णय घेत असतो. त्याचप्रमाणे इतर सर्व खटल्यामध्ये
सामान्यतः 3 किंवा त्याहून अधिक, सुरुवातीला 3 असतात, त्यानंतर 5, नंतर 7, नंतर 9 अशा प्रकारे हे वाढत जातात. ठीक आहे. जशा प्रकारे ती हिअरिंग जी असते त्याच्यामध्ये रिअपील होत असेल तर तशा प्रकारे हे जे न्यायाधीश असतात तर त्यांचे खंडपीठ जे आहे तर ते वाढत जाते. म्हणून सुरुवातीला 3 किंवा त्याहून अधिक न्यायाधीशांचे खंडपीठ जे असते तर ते इतर खटल्यांमध्ये असते. ठीक आहे. निर्णय जे असतात तर ते खुल्या न्यायालयात दिले जातात, जसं की आपण बघू शकतो. ठीक आहे. आणि सर्व निर्णय जे असतात तर ते बहुमताने दिले जातात. म्हणजे 3 न्यायाधीशांचे जे खंडपीठ असेल तर त्यापैकी 2-1 किंवा 3-0 अशा प्रकारे ते मत जे आहे तर ते देण्यात येईल. म्हणजे बहुमत ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणीच काय होईल, निर्णय जो आहे तर तो देण्यात येत असतो. ठीक आहे. तर ही सगळी माहिती झाली आपल्या सर्वोच्च न्यायालयाबद्दल. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. त्याचप्रमाणे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर. आणि हा जो माझा रेफरल कोड आहे अनअकॅडमीचा, तुम्ही अनअकॅडमीवर असाल तर तुम्ही तेथे देखील भेट देऊ शकता. माझी ID आहे अनिकेत झाडे. ठीक आहे. सध्या आपले स्पेशल क्लासेस जे आहे तर ते त्या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही स्पेशल क्लासेसमध्ये जाऊन माझे जे इकॉनॉमीचे लेक्चर्स आहे तर ते देखील बघू शकता. बरोबर. आणि हा जर का तुम्ही रेफरल कोड त्या ठिकाणी यूज केला तर तुम्हाला 10% डिस्काउंट जे आहे तर ते देखील प्लससाठी मिळू शकते. ठीक आहे. तर तुम्हाला आवडल्यास नक्की त्याला भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.